नमस्कार. अ, चारोळीत काय व्यक्त होईल तुमचं कार्य त्याहूनही थोर आहे. जगण्यातला खरा अर्थ तुमच्या महान सेवेत आहे. श्रीकृष्णासारखे सारथी होऊन अनेकांच्या जीवनाला तुम्ही मधुर स्वरले आहे. अशाच एका व्यक्तिमत्वाला आज आपण प्रज्ञाकुलम ऑनलाईन इंटरव्ह्यूच्या मार्फत भेटणार आहोत, जाणणार आहोत आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी त्यांच्याकडून शिकणार आहोत. त्याआधी आपण त्यांच्याबद्दलचं थोडंसं ऐकून घेऊया. नमस्कार. एखाद्या कलाकाराला रंगभूमिकेवर वेगवेगळे पात्र एकाच वेळी साकारताना तुम्ही आम्ही पाहिले असेलच. पण जर वास्तविक जीवनात एखादा सर्वसाधारण माणूस अशा वेगवेगळ्या भूमिका एकाच वेळी निभावत असेल तर? नवल वाटत असलं तरी गोष्ट मात्र खरी आहे. 1981 साली जन्म झालेले सतीश शिर्के सर देवरुख मधल्या मातृ मंदिराचे मुख्य कार्यकारी असून गोकुळ अनाथगृह, प्रसाद बालवाडी, कृषी विद्यालय, ITI कॉलेज, 40 बेडचे हॉस्पिटल व तालुक्यातील 100 गावांमध्ये ग्रामविकासाची कामे अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःची भूमिका चोख बजावत असतात. माणगावमध्ये वसलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे ते व्यवस्थापक आहेत, जेथे जवळपास 5000 विद्यार्थी व कार्यकर्त्यांची दरवर्षी निवासी शिबिर भरवली जातात. शिवाय दरवर्षी स्मारक पाहायला येणाऱ्या 40,000हून अधिक पर्यटकांपर्यंत साने गुरुजींचे विचार पोहोचवण्याचे प्रयत्नही ते करत आहेत. राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, समपर्ण सेवा संस्था अशा अनेक सामाजिक संस्थांमध्ये सदस्य असणारे सतीश सर भारताचा नागरिक असल्याची भूमिका सुद्धा चोख पार पाडत असतात. वीकेंड कॅम्पेनिंग, महिलांवरील अत्याचाराविरोधी जनजागृती, आरोग्य सेवा, आपत्तीमध्ये आरोग्य सेवा पुरवणारी संघटना, पुस्तक मित्र, फिरते वाचनालय, वाचन संस्कृती वाढावी म्हणून राबवलेला अनोखा प्रयोग, माणगाव रोहा तालुक्यातील आदिवासींमध्ये 1.5 वर्ष काम, ठाणे जिल्ह्यातील वाडा भिवंडी भागातील आदिवासींसह 1 वर्ष काम. बापरे, शोधूनही हजारोंमध्ये एक सापडेल असे हे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर त्यांच्या आयुष्याची, कामाची आणि यशाची कथा मांडणार आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. ह्यापेक्षा मोठं गिफ्ट ते काय? वेलकम सतीश सर. खूप खूप आभार तुमचे, तुम्ही तुमचा वेळ दिलात. धन्यवाद अंकिता आणि सर्व वर्सटाईल एज्युकेशन सिस्टीमच्या सगळ्या सदस्यांना खूप खूप आभार. मला इथे बोलायची संधी मिळाली. थँक्यू. सो सर, आपण सुरुवात करूया आपल्या इंटरव्ह्यूला. तर इंटरव्ह्यू सुरू करण्याआधी पहिलाच प्रश्न जो मला पडला ज्यावेळेस मी तुम्हाला पहिल्यांदा भेटले होते, तुमचा जीवन प्रवास काय आहे, जो सगळ्यांना मोटिवेट करणारा आहे. सो तुमचा जीवन प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. पहिलाच प्रश्न इतक्या मोठी व्याप्ती असलेला विचारलाय, त्याच्यामुळे खरं तर जीवन प्रवास वगैरे सांगण्या इतकं मोठं अजून झालेलं नाही. खूप काम आपल्याला करायचं आहे. ज्या लोकांकडे पाहून आपण काम करतो आहोत, कामाची प्रेरणा घेतो आहोत, त्या लोकांचं काम पाहिलं तर आपण अजून अगदी सुरुवात करतो आहोत. त्यामुळे जीवन प्रवास वगैरे अजून काही सांगण्या इतकं मोठा झालो नाही, पण या टप्प्यापर्यंत पोहोचलोय, या टप्प्यापर्यंत कसा आलो तर त्याची नक्कीच माहिती तुझ्याशी शेअर करायला आवडेल. एकतर माझं बालपण खेड्यामध्ये गेलं आणि जवळपास 7वी पर्यंत शिक्षण खेड्यामध्ये झालं आणि त्यानंतरचं ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण माझ्या बहिणींकडे राहून मी पूर्ण केलं, 2 बहिणींकडे. आणि त्यावेळी मात्र एक छोट्या शहरामध्ये मी आलो खेड्यामध्ये. आणि त्यानंतरचा सगळा जो प्रवास आहे तो मुळात बदल जो घडवला तो 11वी-12वी मध्ये झालेल्या सगळ्या वाचनामुळे. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर अगदीच काय करायचं, तर मग आमची सगळी मंडळी, मित्रमंडळी अनेक कंपन्यांमध्ये गेली, कारण आम्ही BSc झालो होतो त्यावेळेला. मग कंपन्यांमध्ये स्कोप होता, MIDC मध्ये स्कोप होता. मात्र माझं 11वी-12वी पासून काहीतरी डोक्यामध्ये वेगळ्या गोष्टी चालू असल्यामुळे मी मात्र ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा मी आदिवासी वाड्यांमध्ये काम करायला लागलो. आणि आदिवासी वाड्यांमध्ये काम करता करता साधारण एक 1-1.5 वर्ष मी तिथे काम केलं एका संस्थेच्या माध्यमातून. आणि त्यावेळी मात्र मग वाचन हे काम, कामाचं स्वरूप, आपल्या डोक्यातले प्रश्न आणि समाजातले खरे प्रश्न या सगळ्यांची उकल होत गेली. त्यानंतर मात्र घरची जबाबदारी अचानकपणे माझ्यावरती आली. माझा भाऊ वारला आणि घरची जबाबदारी पडली. त्यामुळे मग मला थोडे पैसे कमावण्याच्या दृष्टीने काही गोष्टी कराव्या लागल्या आणि त्या दृष्टीने मग मी औषध कंपनीमध्ये मार्केटिंगमध्ये, फार्मा मार्केटिंगमध्ये जॉईन झालो.
आणि साधारणपणे 7-7.5 वर्ष मी त्याच्यामध्ये काम केलं. रायगडमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सुरुवात करून ते मुंबई आणि पूर्ण मुंबईचा भाग याच्यामध्ये एरिया मॅनेजर या पदांपर्यंत काही कंपन्यांमध्ये काम केलं. या फार्मामध्ये काम करण्याच्या टप्प्यामध्ये मात्र एक गोष्ट लक्षात आली की हे आपलं विश्व नाही. ते जरी मी करत असलो, पोठार्थी म्हणून करत असलो तरी हे आपलं विश्व नाही हे लक्षात येत होतं. आणि मग मात्र एका क्षणी ठरवलं, मी बायकोशी बोललो, तोपर्यंत लग्न झालेलं होतं. बायकोला म्हणालो की मला नाही हे करता येणार, मी काहीतरी वेगळं करूयात. तर तिने परवानगी दिली ऑफकोर्स. आणि मग मात्र आम्ही हे फार्मा मी सोडून दिलं आणि एका वाडा तालुक्यामध्ये अंबाडीमध्ये एक संस्था होती, सुखभूमी इंडिया ट्रस्ट नावाची. तर तिथे प्रोजेक्ट हेड म्हणून मी जॉईन झालो. अर्थात मी कुठलंही MSW केलेलं नाही किंवा कुठल्याही तत्सम समाजसेवेची पदवी माझ्याकडे नाही. पण या सगळ्या कॉलेज पासूनचं वाचन आणि त्यानंतर पाहत आलेलो सगळे मोठे कार्यकर्ते आणि काही छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव, त्या सगळ्याच्या आधारावरती मला डायरेक्टच तिथे प्रोजेक्ट हेड म्हणून काम मिळालं. आणि मी तिथेही आदिवासी भाग आणि इतर भागातले 23 गावांमध्ये काम आम्ही करत होतो. तिथेही लक्षात आलं की एक फंडेड ऑर्गनायझेशन असतात, तर त्यांचं एक कामाचं एक वेगळं स्वरूप असतं. आणि मी जे काही शोधू पाहत होतो तर ते मात्र थोडंसं वेगळं होतं. मुळात जे काम करायचं होतं ते वेगळं होतं. मग तिथेही मन रमलं नाही. आणि त्या दरम्यान मला काही प्रयोग करायचे होते, ज्याच्यामध्ये व्यसनमुक्ती हा एक महत्वाचा विषय माझ्यासमोर होता. त्यानंतर वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने काय करता येईल हा एक विषय माझ्यासमोर होता. तर मग काही म्हटलं 1-2 वर्ष आपण स्वतःसाठी पुन्हा वेगळे द्यावेत आणि पुन्हा काही प्रयोग करून बघावेत. आणि मग मी रायगडमध्ये पुन्हा आलो आणि एक पुस्तक मित्र वाचनालय नावाचं वाचनालय चालवलं, जे जवळपास 3 तालुक्यांमध्ये आम्ही चालवलं. आणि कन्सेप्ट अशी होती की तुमच्या घरी किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला आणून पुस्तक देणार दर आठवड्याला बदलून. अशा पद्धतीने ते वाचनालय चाललं. ते चालल्यानंतर सुद्धा तो प्रयोग एक चांगल्या पद्धतीने झाला, त्याच्या काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. आणि मग मात्र साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकमध्ये एक लक्षात आलं की तिथे एक व्यवस्थापक म्हणून कोणीतरी हवाय, तुझ्या सगळ्या विचारांचा असेल, या सगळ्या कार्यक्रमांमध्ये असेल. आणि उल्का महाजनांचं नाव आपण सगळेजण ऐकतो, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राच्या. आणि त्यांनी मला मग तिथे घेऊन गेला. आणि तत्पूर्वी तिथे जाण्यापूर्वी उल्काताईंसोबत काही आंदोलनांमध्ये मी सहभागी होतो कार्यकर्ता म्हणून. ज्याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा माणगाव तालुक्यामध्ये जो मोठा आंदोलन झाला, जवळपास 1.5 महिना आम्ही ते आंदोलन चालवलं, याच्यामध्ये होतो. ते उल्काताईंना काय विश्वास वाटला मलाही माहित नाही अजूनही, पण त्या म्हणाल्या की तू हे काम करू शकशील, तू स्मारकमध्ये व्यवस्थापक म्हणून जॉईन हो. आणि मग मी तिथे सुरू झालो. नंतर 8 वर्ष तिथे काम केलं आणि ते सेटल झालं. त्या कामामध्ये एक अंदाज आला की आता थोडंसं अधिक थोडं वेगळ्या चॅलेंजकडे जाऊया, वेगळी कामं काहीतरी करून बघूयात, प्रयोग करून बघूयात. मग काही संस्था शोधल्या. त्याच्यामध्ये मग मातृमंदिर नावाची एक खूप मोठी कोकणातली संस्था, खूप जुनी, साधारणपणे 65 वर्ष काम करते आहे ही संस्था. तर इथे CEO म्हणून मी आता काम करतो आहे मागचे 4 महिने. म्हणजे हा जीवन प्रवास कोणीही ऐकला नसेल तर त्याला अंगावरती शहारे येईल आणि आपोआप एनर्जी येईल. म्हणजे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही करताय आणि आम्ही सुद्धा अनुभवल्यात की बऱ्याच वेगळ्या. आणि मला एक ना प्रश्न आहे, प्रश्न हा असा आहे ना सर, की तुम्ही म्हणालात समाजकार्य करायला मी सुरुवात केली तर त्यासाठी मी पदवी घेतली नाही. मला नाही वाटत तुमच्याकडे बघून की त्या कामासाठी तुमच्यासारखी जर व्यक्तिमत्व असेल तर त्यांना पदवीची गरजच लागणार नाही. कारण तुमचं कार्य आम्ही बघितलंय सुद्धा आणि आता व्हिडिओ मार्फत ऐकलंय सुद्धा. सो वाचनाची आवड सर कशी तुम्हाला लागली? जसं तुम्ही म्हणाला तुम्हाला वाचन खूप आवडतं. वाचनाची आवड मला वाटतं, मला हे खरं मागच्या काही वर्षातच मला ते लक्षात आलं की मी पण जेव्हा हा प्रश्नाचा शोध घेतला की कुठून वाचला असेल, कारण मी तर गावांमध्ये राहायचो, खेडेगावात राहायचो, ना वाचनालय ना काही पुस्तकांची व्यवस्था. पण मला असं वाटतं सुरुवात अशी झाली होती की माझे वडील म्हणजे त्या काळामध्ये घरची परिस्थिती तशी हलाखीची होती, पण ते काही खाऊ फार आणू शकत नव्हते. पण त्यांनी पेपर रोज आणला घरी. आणि मला असं वाटतं की तिथूनच ती खरी वाचनाची सुरुवात होती. त्यानंतर मी 11वी-12वीला कोलाड मध्ये असताना मला चांगली लायब्ररी मिळाली. चांगले शिक्षक अर्थातच मिळाले ज्यांनी प्रेरणा दिली, पण मला चांगली लायब्ररी मिळाली आणि ती संपूर्ण लायब्ररी मी त्या 2 वर्षात संपवली. इतके पुस्तकं प्रचंड वाचायला लागलो. पण मला वाटतं वाचनाची आवड ही कदाचित वडिलांमुळेच लागली, म्हणजे ते मुळातच असेल माझ्यामध्ये आणि तिथून लागली. आणि एक काय म्हणतो आपण, एक संवेदनशीलपणे जग बघण्याची जी दृष्टी आपल्यामध्ये येते आणि मग त्यातून जी चौकसपणा येतो की अरे हे पण वाचून बघूया, मग एखादं नाव समोर आलं हे कोण आहेत बघूयात, है ना. आणि अशा पद्धतीने मग ते वाचत गेलो, प्रचंड वाचायला लागलो. पण मूळ मला वाटतं ते माझे वडील वाचायचे आणि त्यांनी घरी आणलेले वर्तमानपत्र, तो असावा बहुतेक. सर आतापर्यंत किती अंदाजे पुस्तकं वाचली असतील तुम्ही? अंदाजे
नाही, हा प्रश्नाचं खरंच उत्तर नाही देऊ शकत मी. सॉरी. हा. नाहीच उत्तर देऊ शकत. माझं ऍक्च्युली नंतर वाचन कमी झालं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. मी साधारण ग्रॅज्युएशन पर्यंत आणि नंतरच्या काही काळामध्ये खूपच वाचलं. सानेगुरुजी स्मारकात आल्यानंतर तर अगदी काय म्हणतो एखादा पेटारा खोलावा तसंच ते झालं. आणि इतकी मोठी लायब्ररी आणि कारण त्यावेळेला वाचावंच लागायचं, विषय अनेक होते, विद्यार्थ्यांशी बोलायचं होतं. पण मधल्या काळामध्ये जितकं त्यावेळेला वाचन झालं तेवढं नाही झालं. आता अगदी निवडक पुस्तकं आणि आपल्याला पाहिजे तोच विषय अशा पद्धतीने होतं. त्यावेळेला कसं होतं की अगदी जे समोर मिळेल ते वाचलं जायचं. त्यामुळे तू प्रश्न जो स्पेसिफिक विचारलाय तसं संख्येत नाही मला तर उत्तर. हो, कारण तुम्ही म्हणालात ना की 2 वर्षात मी पूर्ण लायब्ररी वाचली, पूर्ण पुस्तकं वाचली लायब्ररीतली, म्हणून तो मला प्रश्न उत्सुकता हो, हो. करत होता. हो, हो, हो. नाही त्याचं वाचनाचं कसं होतं, आपण पण सिलेक्टिव्ह असतो. आपण काही जरी समोर सगळं असतं तरी सगळं वाचत नाही. आपल्या पण काही चॉईसेस असतात. ते वय असतं ते 11वी-12वीचं कादंबऱ्या वाचायचं असतं. कादंबऱ्या, कथा, कविता, नाटक या सगळ्यामध्ये रमता रमता मग हळूच आत्मचरित्र आणि चरित्रांचा धागा सापडला. आणि तो मात्र खूप काळ चालला. अजूनही मला चरित्र आणि आत्मचरित्र वाचायला जास्त आवडतं. कादंबऱ्या, कथा वगैरे हळूहळू मागे पडल्या. पण त्याप्रकारे आपले आपले एक आवडीचे जे विषय असतात त्याप्रमाणे जास्त वाचन झालं. एवढं. आता जसं काहीतरी आता जसं तुम्ही म्हणालात की बाबा हे आणायचे, न्यूजपेपर आणायचे, वर्तमानपत्र आणायचे, म्हणून कदाचित तुम्हाला आवड तिकडूनच सुरुवात झाली. तसंच समाज कार्याकडे तुम्ही वळलात तर काहीतरी अशी एखादी घटना तुमच्या समोर समाजाशी निगडीत झाली असेल की तुम्हाला वाटलं की नाही आता मला समाजकार्य किंवा ह्याच गोष्टींकडे वळलं पाहिजे, असं काही झालंय का? म्हणजे समाज कार्याकडे वळण्यामागचं कारण? असं अंकिता तू म्हणतेस त्या पद्धतीने होतं काही लोकांच्या आयुष्यात की काहीतरी घटना घडते आणि मग त्यांना समाजाचा विचार करायला सुरुवात होते. पण मला वाटतं हे फार कमी होत असेल, कारण जनरली असं होतं की मुळात आपली एक काय म्हणतात संवेदनशील मन असतं आणि एक समाजातले प्रश्न शोधणारी, एक समाजामधले दैन्य दुःख समजणारी, समजू पाहणारी किंवा बघू शकणारी एक नजर असते. आणि ती नजर आणि ते संवेदनशील मन असं डेव्हलप होत होत गेलेलं असतं. तर मला असं वाटतं त्याचीही सुरुवात मी घरातूनच करेन, माझ्या वडिलांपासूनच. कारण ते ज्या पद्धतीने आपल्याकडे काही नसताना इतरांची मदत करायची किंवा इतर लोकांची वादविवाद सोडवायला जायचे आणि सगळ्या गोष्टी करायच्या, तो एक धागा होता. आणि त्यानंतरच्या काळामध्ये वाचनामध्ये सापडलेले बाबा आमटे, पु ल देशपांडे या सगळ्यांच्या याच्यामुळे मला वाटतं सामाजिक कार्य किंवा समाजकार्य काय, सामाजिक सेवा काय वगैरे ह्या गोष्टी कळत नाहीत. पण आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं एक संवेदनशील मनाने त्याचं एक अनालिसिस करता येणं आणि समाजातले प्रश्न समजणं किंवा दिसणं, तर तिथून ती सुरुवात होते. आणि मग आपण आपल्याला सुचतील असे उपाय करतो. आपल्याला आपल्या कुवतीप्रमाणे आपण त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायला जातो, काहीतरी बोलतो, व्यक्त होतो. तर त्याला कदाचित आपण एक सामाजिक सेवा म्हणत असू. पण तो एक रिस्पॉन्स असतो. आता संवेदनशील मनाने समोरच्या घटनेला, समोर दिसणाऱ्या प्रश्नाला दिलेला तो एक रिस्पॉन्स असतो असं मला वाटतं. त्यामुळे ती सुरुवात ही असा एखादा क्षण मला तरी नाही सांगू शकत की असं काहीतरी घडलं आणि मी सामाजिक कामात आलो, असं नाही होत. तर ती प्रक्रिया असते, मोठी प्रक्रिया असते, आपल्या लहानपणापासून कदाचित चालत आलेली प्रक्रिया असते. आणि आपण काय मूल्य घेऊन जगतो आणि वाढलो, आपल्या परिसरातल्या लोकांनी, आपल्या शिक्षकांनी, मित्रांनी, घरच्यांनी काय पद्धतीने आपल्याला वाढवलं, आपल्याला काय पद्धतीने इनपुट दिले, त्या पद्धतीने आपण ही संवेदनशील नजर तयार होते आपली. बरोबर, म्हणजे आजूबाजूचं वातावरण या सगळ्या गोष्टींसाठी खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा, तुम्ही तरुणांसोबत काम करता. तरुण म्हटले की बऱ्याच गोष्टी म्हणजे मोबाईल असतं, फिरणं, सिनेमांना जाणं, खूप गोष्टी असतात आणि सळसळतं रक्त असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता, सांभाळता कसे? त्यावेळेस तरुणांना सांभाळायचं असतं, डेव्हलप करायचं असतं त्यावेळेस. बरोबर. नाही, मुळात तरुणांसोबत काम करणं म्हणजे मला वाटतं तरुणांवरती विश्वास ठेवणं ही पहिली पायरी असावी. कारण आपल्या डोक्यात जर असेल तरुण बिघडलेलाच आहे, तरुण असाच आहे, वाईट आहे, हेच करतो ते करतोय आणि मी आता त्याला काहीतरी सुधरवायला जातोय, तर तसं काही होत नाही. तर तरुणांवरती एकतर विश्वास ठेवणं. तरुण पिढी खरं तर माझं स्वतःचं आणि मी जिथे जिथे काम केलं, सानेगुरू स्मारक काय किंवा इतर ठिकाणी, तर सगळ्यांचा युवकांवरती जास्त विश्वास आहे. त्यामुळे हे युवकांसोबत काम करताना जरी आपण म्हणालो की एका बाजूला युवक बिघडत आहेत, युवक वाईट मार्गाने जात आहेत, पण मला वाटतं हे पूर्ण सत्य नाहीये. युवकांसोबत काम करताना, त्यांच्यावरती विश्वास ठेवून काम करताना, त्यांच्याशी बोलताना हे लक्षात येतं की ही मुलं प्रचंड संवेदनशील असतात. याच्यामध्ये या मुलांमध्ये काय म्हणतो आपण एक मूल्य जोपासणारी पिढी असते, एक संविधानिक मूल्य मानणारी पिढी असते, पर्यावरणाकडे, नातेसंबंधांकडे, धर्म, जाती या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची त्यांची दृष्टी असते.
फक्त काय होतं ना की आपण त्यांना कुठलं व्यासपीठ देतोय, आपण त्यांना कुठली दिशा देतोय त्याच्यावरती खरं तर ते ठरलेलं असतं. कारण तरुणांना अशा पद्धतीने कॅटेगराईज करण्यापूर्वी आपण हेही बघितलं पाहिजे. आता माझ्या समोर उदाहरण आहे, मी चिपळूणमध्ये जवळपास 20 दिवस होतो. महाड आणि इतर ठिकाणच्या पुराचा आपण अंदाज घेतला, आम्ही अपडेट घेत होतो. यामध्ये कोण काम करत होतं? सगळ्यात जास्त काम करत होती तरुण पिढी. आणि ही तरुण पिढी कोण होती? ही काही ट्रेन आपत्ती व्यवस्थापनातलं शिकून आलेली, समाजसेवा शिकून आलेली नव्हती. ही मुलं तीच होती जी इतर वेळेला नाक्यावरती बसलेली असतात, त्यांच्या फील्ड मधले काही टवाळ्या करत असतील, काही गप्पा करत असतील, ही मुलं तीच होती. पण त्याच मुलांनी जेव्हा त्यांना संधी मिळाली, स्पेस मिळाली आणि थोडं मार्गदर्शन मिळालं, त्या मुलांनी एक विधायक काम उभं करून दाखवलं. इव्हन अंकिता, दुसराही आपण जर बघितलं तर पर्यावरणामध्ये आज जर आपण बघितलं, महाराष्ट्राचा विचार करू, पूर्ण देशाचं जगात पण चित्र तेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये पर्यावरणामध्ये काम करणारी तरुण पिढी जास्त आहे. पर्यावरणाचा सजगपणे विचार करणारी, सर्पमित्र बघ ना, सर्पमित्र, पक्षी मित्र, पर्यावरणावरती काम करणारे, बोलणारे, पर्यावरणाचे प्रश्न मांडणारे ही तरुण मुलं जास्त आहेत. आणि ही सगळी कॉलेज आणि त्या वयातली मुलं आहेत. तर या माध्यमातून बघितलं गेलं तर त्यांच्यावरती विश्वास टाकणं आणि त्यांना एक स्पेस तयार करून देणं, हे मला वाटतं त्यांच्यासोबत काम करण्याचं एक महत्वाचं गमक असू शकेल. मला जास्त आनंद होतोय तुम्ही जे वाक्य म्हणालात ना सुरुवातीलाच, की विश्वास ठेवणं. येस, विश्वास ठेवणं. कारण मी सुद्धा तरुण आहे, त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे आता माझ्या नंतर जी जनरेशन येईल त्यावेळेस ऑफकोर्स माझा किंवा आज ही इंटरव्ह्यू जे कोण बघतात त्यांचा नजरिया आपोआप बदलणार आहे तरुणांकडे बदलण्याचा. त्याच्यानंतर सर तुम्ही बरेचसे उपक्रम घेता, बरेचशा ऍक्टिव्हिटीज असतात. म्हणजे आम्ही माणगावला 3 दिवस होतो, आमच्या सुद्धा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी तिथे झाल्या होत्या. तर तरुणांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्ही त्या ऍक्टिव्हिटीज आणि उपक्रम घेत असता. मग त्या ऍक्टिव्हिटीज उपक्रमातून तुम्हाला नक्की अपेक्षित काय असतं? रिझल्ट काय हवा असतो? एक तर आपण काय म्हणतो गीता, की कुठलेही उपक्रम जे प्रबोधनाचे असतील, जे समाज परिवर्तनाचे असतील, किंवा आपण काही करू इच्छितो कुणासाठी तरी, त्याच्यातनं आपल्याला एक असं 2 गोष्टी एकतर हव्या असतात. एक तर या सगळ्यामधनं एक चांगली समाज व्यवस्था तयार व्हावी, है ना. आणि ती समाज व्यवस्था कुणापासून बनणार? तर एक तरुण माझ्या समोरचा, माझ्या समोरची तरुणी किंवा कोणीच माझ्या समोर जे असेल त्याच्यातून एक चांगला माणूस घडावा आणि तो चांगला माणूस एक चांगली समाज व्यवस्था निर्माण करू शकेल. तर आउटपुट या अर्थाने जर आपण बघितलं तर अनेक उपक्रम आपण अनेक गोष्टींसाठी करतो, पण या सगळ्याचा एक एकत्रित आउटपुट असेल की एक चांगला माणूस त्यातनं तयार व्हावा, जो मानवता मानणारा असेल, जो मानवतेवर विश्वास ठेवेल, जाती धर्माच्या भिंती बाजूला सारून समोर बसलेल्या माणसामध्ये फक्त माणूस बघेल, बाकी काही बघणार नाही, जो वैज्ञानिक दृष्टिकोन सांभाळेल आणि ज्याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला करेल. मग आपण जे उपक्रम घेतो ह्या उपक्रमाची दिशा अशी असते की अशा पद्धतीने एक माणूस घडत जावा आणि जो अल्टिमेटली एक चांगला समाज तयार करू शकेल, जो आपल्या संविधानिक मूल्य मानेल, जो समता मानेल, जो बंधुता मानेल, है ना, धर्मनिरपेक्षता मानेल. हे सगळं मानणारा एखादा युवक किंवा एक विद्यार्थी घडावा आणि ते घडण्यासाठी म्हणून जे काही उपक्रम आपल्याला करावे लागतात ते उपक्रम आपण करतो. मग त्याची माध्यमं वेगवेगळी असतात. मग ती गाण्याच्या माध्यमातून आपण करू, मग ती खेळाच्या माध्यमातून करू, एखादं लेक्चर असेल, एखादं पीपीटी प्रेझेंटेशन असेल, एखादा व्हिडिओ असेल, है ना, काही पिक्चर चांगले आहेत, चांगले मूवीज आपण दाखवतो विद्यार्थ्यांना, त्याच्यावरती चर्चा घडवून आणतो. तर ही सगळी माध्यमं आहेत आणि ह्या माध्यमांच्या माध्यमातून तू जे म्हणालीस त्याचा आउटपुट काय असेल, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये एक चांगला माणूस तयार होऊ शकेल आणि जो मग चांगली समाज निर्मिती करू शकेल, हे एक अपेक्षित असतं आणि त्या प्रयत्नात आपण असतो. जबरदस्त. म्हणजे पुढची पिढी तयार करण्याचं जे उपक्रम आहे तोच एक प्रकारे आहे. त्याच्यानंतर सर पालकांसाठीचा प्रश्न आहे. म्हणजे पालक समाजकार्य म्हटलं म्हणजे मुलांना आपल्या समाजकार्यात पाठवायचं किंवा कोणत्या मुलाचा जर इंटरेस्ट असेल की मला समाजकार्यामध्ये जायचं, तर पालकांचं पहिलं उत्तर जे असेल ना सर, मोस्ट ऑफ टाइम की नाही असतं. नाही, समाजकार्याकडे वळायचं नाही, तू काहीतरी जॉब कर किंवा एखादा व्यवसाय कर. सर मग तुम्ही अशा पालकांना काय सांगाल? एक तर अंकिता असं आहे ना की आपल्याला पूर्वीपासूनच असं झालंय की समाजकार्य करायचं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते या सगळ्या प्रोसेस मधनं गेलेत की नातेवाईकांनी मूर्ख ठरवलेलं आहे, घरच्यांनी वेळेला म्हटलेलं आहे की अरे काय हे चाललंय, इतर सगळ्या लोकांसारखं वागा, तसं वागा, पैसे कमवा, हे करा आणि एक रुटीन लाईफ जगा, नाही का. तर ते आहे पूर्वीपासून सामाजिक कार्याकडे आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तो त्या पद्धतीचा आहे. पण मला वाटतं तो तसा डेव्हलप झाला कारण योग्य माणसं त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. आपण अनेक उदाहरणं अंकित आपल्या समोर आहेत. मेधा पाटकरांसारखी एक व्यक्ती घेतली आपण, अख्खं आयुष्य
अख्खं आयुष्य एखाद्या प्रश्नासाठी, एखाद्या समाजासाठी आपण वाहून देणे म्हणजे काय असतं, हे जर योग्य पद्धतीने पालकांपर्यंत पोहोचलं, जेव्हा मुलं त्यांची विद्यार्थी दशेत असतात आणि काही करू पाहतात, हम्म. तर मला वाटतं त्यांचा एक बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यांना अर्थातच याच्यामध्ये कमी उण आणि अधिक आहेत. काही कार्यकर्ते त्यांना असे मिळत असतील. पण मला वाटतं सामाजिक काम करताना सामाजिक कामाची म्हणजे पालकांनी या सगळ्याकडे जर मुलांकडे पॉझिटिव्हली बघायचं असेल, तर पालकांची एक पहिली जबाबदारी येते की आम्ही स्वतः कसं वागतोय, है ना? कारण सामाजिक काम म्हणजे असं नाही की मी जातोय आणि काहीतरी काम करतोय आणि येतोय. सामाजिक काम म्हणजे हे प्रत्येक आपल्या आपल्या कृतीतून व्यक्त होत असतं. एक सामाजिक भावना प्रत्येक कृतीतून व्यक्त होत असते. मी कसा वागतोय, मी काय करतोय, मी कुणाशी कसं बोलतोय, मी बायकोशी कसं वागतोय, मी शेजाऱ्यांशी कसं वागतोय, मी इतर धर्मियांशी कसं वागतोय, है ना? या सगळ्या मुद्द्यांवरती जेव्हा आपण बोलतो तेव्हा पालकांनी मला वाटतं पहिला मी जर भटकत असेल या मुद्द्यावरती, तर नाही पालकांनी एकतर चांगले कार्यकर्ते आपण आपल्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून चांगले कार्यकर्ते, चांगले सामाजिक कार्यकर्ते काय करतायत, त्यांचे चरित्र वाचणं, त्यांची माहिती घेणं. खूप लोक आयुष्यभर कामं करतायत, आयुष्यभर. आणि त्यामुळे काय होतं याचाही आपण परिणाम बघितलेला आहे. यांच्या कामामुळे संपूर्ण मानवजातीची पुढची गणितं बदललेली आहेत. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सेवा सुविधा वाढलेल्या आहेत. जातीनिहाय आणि धर्मनिहाय ज्या गोष्टी पूर्वीपासून चालत होत्या, त्याच्यामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावून सामाजिक कार्यकर्त्यांनी काम केलं आणि नंतर ती गणितं बदलली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं आपण नाव घेतो. इतके वर्ष चालत होतं आणि विशेषतः महिलाच त्याचं जास्त टार्गेट होते. पण त्यांनी स्वतःच्या जीवाची काय म्हणतो म्हणजे आहुती दिली आणि त्या माध्यमातून तरी ही कामं मात्र ही सगळी पुढे चालू आहेत. तर ही खरी सामाजिक कामं, सामाजिक कार्यकर्ते लोकांपर्यंत आलं पाहिजे. आणि सामाजिक काम करणं म्हणजे आता तर MSW आणि BSW कॉलेजमधून येणारे विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने कामं करतायत, खूप चांगल्या पद्धतीने पैसेही कमावतायत. ती गोष्ट होतीये. त्याच्यामुळे केवळ लष्कराच्या भाकऱ्या भाजणं नाही, तर मी जर काम केलं, मी जर समाजासाठी काम केलं, तर ती रचना माझ्या आणि माझ्या पुढच्या पिढींसाठीच चांगली होणार आहे, तीच आवश्यक असणार आहे. हा एक विचार सगळ्यांनी जर तो केला, कारण मी काही बेटावर राहत नाही, है ना? बाजूला माझ्या समुद्राने मी एकटाच राहतोय, मी समाजात राहतोय. त्यामुळे माझ्या आजूबाजूच्या समाजातले प्रश्न जर सामाजिक सेवेने, सामाजिक कार्य करणाऱ्याने सुटत असतील, तर त्याचा फायदा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पुढच्या पिढींना होणार आहे. तर ही एक समज जी आहे ती एक थोडंसं एकंदर पालकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं मला वाटतं. अगदीच अगदीच म्हणजे बरोबर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनेच पालकांनी विचार सुद्धा केला पाहिजे की आत्ता पुरता त्याचा फायदा नाहीये, तर त्याचा फायदा हा पुढे जाऊन सुद्धा होणार आहे. सर, समाजकार्य ह्याची व्याख्या तुमच्या मते काय आहे? समाजकार्य समाजकार्याची अशी व्याख्या करणं कठीण आहे. अनेक लोकांनी केलेली आहे ती खरं तर. पण मला वाटतं त्याचं व्याख्यात बसवणं कठीण आहे. कारण मी जसं मगाच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुला म्हटलं की हे काही अशी गोष्ट नाही की गेलो केलो आणि परत आलो. मला स्वतःला असं वाटतं की एक प्रत्येकाने घरामध्ये मूल्याधारित जीवन जगणं ही समाजसेवा होऊ शकते, है ना? याच्या पलीकडे समाजसेवेच्या असे अनेक अंग असू शकतील, पण मूळ जो आहे की प्रत्येक आपण माणूस जर असं ठरवलं की मी माझ्या घरात एक मूल्य जी माझी मी मानतो, है ना? जीवन जगण्याचं, चांगलं जीवन जगण्याची जी मूल्य आहेत, ही मूल्य सांभाळून मी जर माझं आयुष्य जगलो, तर आपोआपच एक चांगल्या समाजाची निर्मिती होईल आणि ती माझी एक चांगली समाजसेवा होईल. मला हे अनेक प्रश्न लोक विचारतात. बऱ्याच ठिकाणी बोलायला जातो विद्यार्थ्यांसोबत किंवा इतर ठिकाणी. मग शेवटी प्रश्न असतो, तर आम्हालाही काही सामाजिक काम करायचं, काय करू? तर माझं उत्तर एक असतं की फार तर तुम्ही नाही कुठे जाऊ शकलात, तर काही स्वतःला गिल्ट घ्यायचं गरज नाही की मला काहीच करता येत नाही. तुम्ही तुमच्या घरातली, तुमच्या आसपासची मुलं कशी चांगली वाढतील, त्यातलं कसं चांगला माणूस तयार होईल, तर ती मुलं कशी मूल्याधारित जगतील, याचा जर प्रयत्न केला, नाहीतर मग काय होतं, घरामध्ये मी कसाही वागेन, मी माझ्या बायकोशी कसाही वागेन, मी व्यसन करीन, मी शिव्या देईन, मी इतर धर्मियांना शिव्या देईन, सगळं करेन, पण माझ्या मुलांनी मात्र चांगलं झालं पाहिजे, त्यांनी शिस्तीत राहिलं पाहिजे, संस्कारी झालं पाहिजे, असं होत नाही. त्यामुळे सगळ्यात चांगली समाजसेवा हीच आहे की मी माझं आयुष्य जे आहे हे मूल्याधारित जगणं, ही समाजसेवेची एक व्याख्या होऊ शकेल. सर, रोल मॉडेल तुमचं कोण आहे? बरेच असतील, पण एक महत्वाचं रोल मॉडेल की ज्यांना तुम्ही पूर्ण फॉलो करता. रोल मॉडेल तसे तू म्हणाले तसे खूपच असतात, कारण असं काही होऊ शकत नाही, तर मग आपण कुठल्या तरी पंथाचे अनुयायी होऊन जातो, है ना? एकच माझे एकच आहेत, ते कोण आहेत प्रमुख ते आणि मी त्यांचंच मानणार.
तर तसं नाही व्हायला पाहिजे. खरं तर आपण जिथे जिथे काय काय चांगलं मिळेल ते घेत राहायला पाहिजे. अनेक लोक, कारण माझ्या प्राथमिक शाळेच्या जीवनापासून मला शिक्षकांमध्ये मी रोल मॉडेल शोधत राहिलो. मला शिक्षक फार आवडायचे आणि मग त्यातले चांगले चांगले शिक्षक मी खूप त्यांना फॉलो करायचो. या सगळ्यामध्ये त्यानंतरच्या काळात वाचल्यानंतर मग ही सगळी मंडळी जी आहेत, बाबा आमटेंपासून ती अगदी सगळे कार्यकर्ते म्हणा किंवा पु ल देशपांडेंसारखे लेखक जरी असले तरी ते सामाजिक कामांमध्ये सहभागी असल्यामुळे म्हणा, ही सगळी मंडळी भेटत गेली. पण खऱ्या अर्थाने मला एक माझ्या खरं तर आयुष्याला युटर्न देणारा तो प्रसंग होता, ज्या वेळेला माझे मेंटॉर जे आहेत, मी खरं ज्यांना मानतो ते राजेश कुलकर्णी इंदापूरला असतात. तर त्यांनी मला कॉलेजच्या SY लाच असताना अनिल अवचटांचं कार्यरत नावाचं पुस्तक भेट दिलं आणि मला असं वाटतं की माझा एक एकंदर आयुष्याचा युटर्न थोडासा, आधीपासून एक प्रक्रिया होती चालू, पण त्यावेळेला निर्णय घेऊन काही गोष्टी करण्याचा तो काळ तो त्या पुस्तकामुळे घडला. त्यामुळे अनिल अवचट त्या निमित्ताने वाचत गेलो आणि त्या माणसाचा प्रचंड प्रभाव माझ्यावरती आहे. आणि मग काम करताना जसं मी मगाशी उल्लेख केला, उल्का महाजनांसोबत मी काम केलं आणि ते लक्षात आलं की ही माणसं फार वेगळी आहेत, फार अफाट आहेत. एकतर माणूस म्हणून खूप अफाट आहेत आणि काय म्हणू आपण, एखाद्या प्रश्नाला भेटण्याची त्यांची जी काही प्रामाणिक प्रयत्न असतो, समाजातल्या प्रश्नांविषयीची तळमळ असते, ही सगळी आपल्याला त्यांच्यातनं दिसते. सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक मध्ये काम करताना तर मी नावं घेऊ शकत नाही इतकी लोक, म्हणजे सानेगुरुजी स्मारकाचा सगळा परिवार अक्षरशः आपण बघितलं, कदाचित अशी अतिशयोक्ती वाटेल की असं कसं सगळीच लोक, पण अगदी क्रमवारीने नावं घेतली तरी इतकी लोक प्रामाणिक आणि इतके मोठे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या जीवनातनं आपण खूप शिकू शकू. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा सानेगुरुजी स्मारकाचे जे फाउंडर मेंबर आहेत, गजानन खातू जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्याशी गप्पांमधून मी प्रचंड शिकलो, खूपच शिकलो. म्हणजे ज्या गोष्टी मी आता काही करतोय ते त्यातून आलेल्या. आणि त्यानंतर स्मारकाचे वेळोवेळी होत गेलेले अध्यक्ष असतील, ज्याच्यामध्ये मोठी अगदीच नावं कार्यकर्त्यांची घ्यायची झाली तर युवराज मोहिते आहेत, कवयित्री नीरजा आहेत, डॉक्टर संजय मंगल गोपाळ आहेत, आता जे त्याच्या आधी सुधीर देसाई होते. ही खूप मोठी नावं, महाराष्ट्रातली मोठी नावं, आणि त्यांच्यासोबत काम करता आलं. त्यामुळे हे आपोआपच तुझा जो प्रश्न आहे की मॉडेल्स कोण, रोल मॉडेल्स कोण, ही अशी रोल मॉडेल सगळी घडत गेली आणि आपोआपच एका बाजूला वाचन चालू होतं, त्यामुळे त्याच्यातले काही जे हे असतात, काय म्हणतो आपण, चरित्र वाचताना ज्या व्यक्ती असतात त्याही आपल्याला आवडत जातात. पण नेमकं नाही सांगता येत, हे आपण ज्यांच्याकडनं जेवढं घेता येईल तेवढं घेत घेत आपलं आयुष्य समृद्ध करत जात असतं. बरोबर बरोबर. त्यानंतर सर, आता जसं तुम्ही लीडर्स नेते घडवता, नेते म्हणजे लीडर्स हे वेगळे, जे आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन जातात. जसं तुम्ही मगापासून समाजकार्याबद्दल सांगता की समाजकार्य म्हणजे काय, मी स्वतः पण करतोय आणि इतर सगळे सुद्धा त्या एका चांगल्या मार्गावर, म्हणजे एक प्रकारे लीडर घडवता. तर माझं मत किंवा आमच्या सगळ्यांचं मत काय की लहान वयापासूनच ज्यावेळेस त्यांच्यावरती संस्कार लीडरशिपचे होतील, त्यावेळेस ते आपोआप मोठे जाऊन लीडर होणार. हे मगाशी तुम्ही समाजकार्याबद्दल सांगताना सुद्धा सांगितलं. तर तुम्हाला ह्या मतावर तुमचं मत काय आहे की बाबा लहान वयापासूनच लीडरशिपचे जर त्यांना संस्कार मिळाले, बाळकडू मिळालं, तर काय इफेक्ट होणार आहे सर त्यांच्यावर? या प्रश्नाचं उत्तर देताना आणखी तर मला असं वाटतं की लीडरशिपसाठी ना खूप लोक काम करतात है ना, अनेक लोक काम करतात, अनेक त्यांचे मॉड्यूल्स आहेत, फॉर्म्युलाज आहेत आणि खूप हायफांडा असे फॉर्म्युलाज लीडरशिपसाठी आहेत आणि ते कामही करतात. म्हणजे असं नाही की ते काही युजलेस आहेत, सगळं काम करतात. पण मला मुळात मुलांमध्ये लीडरशिप म्हणा किंवा ह्या गोष्टी जर अशा अंगाने बघायच्या असतील तर मुळात मला प्रश्न पडतो की जे मी स्मारकामध्ये किंवा इतर ठिकाणी जे विद्यार्थ्यांशी बोलतो आणि हाताळतो, मुलांना प्रश्न किती पडतात. मला जर प्रश्न पडत नसतील आणि प्रश्न विचारायची मला सवय नसेल, माझी हिंमत होत नसेल, मला प्रॅक्टिसच नसेल प्रश्न विचारायची, तर मी लीडर नाही होऊ शकत है ना. त्या दृष्टीने मला असं वाटतं सगळ्यात मूळ जो पाया आहे ते नंतर स्टेजवरती मी कसं करतोय, मग माझी बॉडी लँग्वेज कशी, माझा व्हॉइस टोन कसा, आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतील. पण मुळात मला प्रश्न पडतो का, आणि हा प्रश्न जर मला पडत असेल तो मला विचारता येतो का, ती माझी ताकद आहे का. आणि हे जर नसेल तर मला वाटतं ते घरच्यांसाठी हे एक टास्क आहे, शिक्षकांसाठी तो टास्क आहे की आपल्या मुलांना एक प्रश्न विचारू शकण्याची, प्रश्न पडण्याचे एक वातावरण आणि प्रश्न विचारू शकण्याची मुभा ही आपण देत गेलो पाहिजे. आणि त्यातून या सगळ्याची जी उत्तरं आहेत ना, ती मुलांना आता प्रश्नच पडत नाही. आम्ही पण आता विद्यार्थ्यांशी बोलतो, प्रश्नच नसतात त्यांना, काही विचारलं की त्यांना प्रश्न नसतात. मग आपण काही प्रश्न विचारलं, त्यांना प्रश्न असला तरी बोलायची हिंमत होत नाही. तर या सगळ्यामध्ये त्यांना लक्षात आपल्याला असं येतं की घरापासूनच ही सिस्टीमच तयार होत नाही. घरामध्ये आपण मुलांना प्रश्न विचारू देतो का,
किंवा ते त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपण कशी देतो, की त्यांना झटकून टाकतो, की त्यांना वेळ मारून नेतो आणि सगळ्या गोष्टी करून टाकतो. तर त्याच्यामध्ये त्यांची प्रश्न विचारांची वृत्तीच संपून जाते आणि मला वाटतं हाच त्यांचा एक कॉन्फिडन्स जाण्याचा भाग आहे. मला समोर मी जे काहीतरी ऐकतोय, जे काही बघतोय त्याचं अनालिसिस करताना मला काहीतरी प्रश्न पडलं पाहिजे, माझं डोकं, माझं लॉजिक वापरलं पाहिजे आणि ते मी वापरतोय याचा अर्थ मी त्याच्यावरती मी त्याचा अभ्यास करतो किंवा मला त्याचं पूर्ण ज्ञान होतं आणि त्याची पुढची पायरी आहे की मी त्याचा प्रश्न विचारू शकतोय का आणि तो ठामपणा, ती निर्भयता माझ्यामध्ये कधी येईल जेव्हा घरापासून मला हे वातावरण मिळेल. आणि आता अनेक घरांमध्ये हा प्रश्न दिसतो आपल्याला की हे वातावरण दिसत नाहीये. मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे, मुलांना तेवढी मुभा पाहिजे, विचारा किती प्रश्न, त्यांना प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यासाठीची एक पार्श्वभूमी पालकांनी तयार केली पाहिजे. आणि मला वाटतं खरा लीडर बनण्याच्या दृष्टीने, कारण आपण जे लीडर म्हणून अनेक काय म्हणतो आदर्श किंवा प्रसिद्ध व्यक्ती बघतो, त्यांचं मूळ कदाचित याच्यातच असू शकेल की त्यांना प्रश्न विचारायची निर्भयता आहे, त्यांच्या मनात जे येते ते मांडण्याची निर्भयता आहे आणि ती आपोआप काही आलेली नसेल, तर त्यांच्या घरच्यांमधून ती आलेली असेल. डेव्हलप 15 दिवसांच्या कोर्सने किंवा 2 महिन्यांच्या कोर्सने होईल तो भाग वेगळा, पण मुळातच जर काही नसेल तर ते किती ऍड होणार. त्यामुळे मला वाटतं अंकिता की मुलांना एक प्रश्न विचारण्याची मुभा असणारं घर आणि त्या प्रश्नाची उत्तर शोधायला मदत करणारं घर जर असेल तर ती मुलं नक्कीच लीडर बनतील, याच्यात काहीच शंका नाही. हा म्हणजे मला हे म्हणायला आवडेल सर की हल्ली ना मुलं आणि पालक पण की कोणताही प्रश्न पडला की एकच बाबा आहे, गुगल बाबा, बस तिकडे वळतो. हे किती योग्य आहे सर? आता योग्य अयोग्य म्हणता येणार नाही, कारण त्यातून आपणही अनेक प्रश्न त्याचं उत्तर मिळवत असतो, आपणही करत असतो. पण मला वाटतं त्याचा वापर आणि त्याच्या पलीकडचं जग ह्याचा एक काय म्हणतो आपण एक अंदाज मुलांना देता आला पाहिजे आपल्याला. कारण त्याच्या पलीकडे जे जगणं आहे, आपल्या परिसराचा निसर्ग बघणं आहे, डोळ्यांनी बघणं आहे, त्याच्यामधल्या सापडणाऱ्या गोष्टी डोळ्यांनी बघून त्याचं निरीक्षण करून मग हवं तर गुगलमध्ये शोधणं आलं. कारण सगळं रेडीमेड असेल तर ते रेडी जरी मिळालं तर ते आपल्याला नाही जमणार. त्यामुळे अशा पद्धतीने थोडं चौकसपणा वाढणं, मगाच्याच माझ्या मुद्द्याला धरून जो प्रश्न विचारण्याचा भाग आणि त्याच्यातून चौकसपणा वाढण्याचा भाग, या सगळ्यामध्ये आजूबाजूलाच आपल्या खूप गोष्टी आहेत. आधी गुगलच्या आधी पण जग होतं, त्यावेळी मुलं शिकवत होती, त्यावेळी लीडर तयार होत होते. तर ती एक टेस्टेड ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पण चालूच आहेत ना. त्यामुळे गुगलचा वापर जरूर करावा, फक्त तो वापर करताना आधी आपण आपल्या निरीक्षण, आपली जी काही पंचेंद्रिय आपण म्हणतो त्या दृष्टीने आपल्याला त्याचं आकलन काय झालंय आणि मग त्याचा शोध, त्याचे डिटेल्स, त्याच्या पुढच्या गोष्टी आपल्याला नक्कीच गुगलचा वापर करावा, म्हणजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर सर माझा प्रश्न हा असा होता की तुमच्या आयुष्यातला एखादा अविस्मरणीय क्षण कसलाही असू शकतो, कोणताही असू शकतो? खरं तर तो प्रश्न मला विचारला त्यावेळेस असं मी आठवत होतो की काय काय असू शकतो, कारण अनेक आहेत खरं तर, पण एक माझ्या मनात खूप कोरला गेलेला आहे आणि ती फ्रेम मला वाटतं काय म्हणतो, सकाळी रोज निघताना माझ्या समोर मी ती फ्रेम आणतो डोळ्यासमोर अजूनही आणि मग बाहेर पडतो किंवा जी काही कामं करायची असतात माझी रेग्युलर कामं करतो. ती फ्रेम अंकिता अशी होती की मगाशी जो मी नाव घेतलं उल्का महाजन, ज्यांनी आदिवासी आणि या सगळ्या बाकी शोषित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वर्ष, 30 वर्ष धडपड करतात. अनेक ठिकाणी संघर्ष, मोर्चे, आंदोलन, अटक या सगळ्या प्रक्रियेमधून जाऊन मात्र आदिवासी आणि या शोषित समाजासाठी एक चांगली रचना, समाज निर्मिती होऊ शकेल अशा पद्धतीने ते प्रयत्न करतात आणि त्याला यशही बऱ्यापैकी होतं. अनेक सरकारला अनेक कायदे बदलावे लागले, करावे लागले त्या सगळ्या बदलामध्ये. तर त्यांचा ना एक अलिबागला मला वाटतं आदिवासींच्या प्रश्नाविषयी मोर्चा होता आणि त्याच्यामध्ये कशा 1000-1500 आदिवासी सगळे जमलेले होते आणि महिला प्रामुख्याने जास्त होत्या. तर मी त्या मोर्चात सामील झालो आणि कलेक्टर ऑफिसच्या इथे मोर्चा जाऊन बसला आणि तिथे मग काही भाषणं होणार होती. तर त्याच्यामध्ये मी मागे होतो व्यासपीठाच्या मागे आणि उल्काताई बोलायला उभ्या राहिल्या. तर मला अजूनही त्या नजरा सगळ्या आठवतात. समोर बसलेल्या अशा आदिवासी महिला, माझ्याकडे तो फोटोही आहे, त्यांच्या डोळ्यात जे दिसत होतं अंकिता, काय म्हणू त्याला अनेक गोष्टींनी बघता येईल. त्यांचे डोळे जे सांगत होते, उल्काताई समोर उभ्या आहेत, त्या काही सांगतायत आणि समोर बसलेल्या महिला एक एक चित्ताने त्या काही ऐकतायत पण आणि त्यांच्या डोळ्यातनं काहीतरी बोलतायत पण, ज्यामध्ये अनेक भावना असतील की
काय म्हणतो माझे प्रश्न सोडवायला मला मदत करणारी कोणीतरी ही आलेली आहे, इथपासून ते भविष्याचे माझ्या मुलांसाठी आणि माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी जी भविष्याची एक रचना काय असेल, एक चांगला भाग काय असेल आणि तो कुणामुळे आला असेल. अनेक गोष्टी मला आता ते मांडताही तितक्या येणार नाहीत, पण मला ती फ्रेम माझ्या डोक्यात बसली की एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने काम कसं करावं. तर त्या नजरेतनं जो भाव प्रतीत होत होता, तर त्यांना थँक्यू म्हणता येणार नाही की आमच्यासाठी तुम्ही इतके वर्ष काम केलं, नाही का, असं काही सांगता येणार नाही किंवा समोरून बोलणार पण आहे. तर असं काहीतरी सामाजिक कार्यकर्त्याचं काम असावं की हे हे नुसतं नजरेतनं प्रकट व्हावं. तर ती फ्रेमच आहे, ती फ्रेम माझ्याकडे डोक्यात फुल बसलेली आहे. त्याच्यामुळे रोज बाहेर निघताना माझ्या ते समोर असतं, माझ्या कायम समोर असतं की आणि हा कार्यकर्ता कधी बनतो की अशा हजारो महिला किंवा पुरुष त्यांची नजर एक कृतज्ञतेची आणि आशेची आणि अपेक्षेची नजर सांगते की समोर उभा राहिलेला व्यक्ती माझ्यासाठी किती महत्वाचा आणि छान आहे. तर ते कुठनं येतं, तर त्या सामाजिक कार्यकर्त्याचं आयुष्यभराचं प्रामाणिक काम आहे ना, त्याचं स्वतःचं जे जगणं आहे ते त्यांनी मूल्याधारित जगलेलं आहे. त्याने प्रश्न विचारलेले आहेत व्यवस्थेला. मी आता पुन्हा कनेक्ट करतोय मागचे सगळे मुद्दे, है ना. ते ह्या सगळ्याचं एक ते चित्र त्या सामाजिक कार्यकर्त्याचा विश्वास ते त्या लोकांकडनं प्रतीत होतो आणि त्या नजरेतनं ते दिसत होतं. तर मला वाटतं प्रत्येकासाठी माझ्यासारख्यासाठी तर एक ते आयुष्यभरासाठीचं एक ते लेसन आहे. काय कसं काम करावं समाजात काम करताना, तर असं करावं. समोरच्या नजरेमध्ये मला त्याच्याबद्दलची कृतज्ञता दिसावी. तर ते खूप भारी होतं. म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील, पण ते फक्त बसलेलं आहे, ते डोक्यात बसलेलं आहे. म्हणजे तुम्ही यातून एकच सांगताय की ज्यावेळेस नेता आणि तो समाजाचा विचार करतो, त्या नेता आणि समाजाच्यात काहीच वेगळा भाव नसला पाहिजे. दोघांमध्ये नेता हा समाजासाठी काम करतो, समाज नेत्यासाठी काम करतो. नेता म्हणजे लीडर, राजकारणी. तुम्ही जसं समाज कार्याबद्दल म्हणताय त्या पद्धतीचा मी नेत्यांना म्हणते. हेच तुमच्या एवढ्या सगळ्या अनुभवातून तुम्ही सांगितलं. आता तरुण म्हटले ना सर, की आता सध्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तरुणांसाठी, टाइमपाससाठी किंवा वेळ घालवण्यासाठी. म्हणजे बघायला गेलं तर इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी आहेत, कारण त्यांची एनर्जी एका चांगल्या मार्गाला जाणं खूप जास्त महत्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्ही तरुणांना काय मार्गदर्शन करा आज हे आपल्या प्लॅटफॉर्मवर? तरुणांना मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा इतर तरुण आताचे तरुण खूप समजदार आहे, खूप सजग आहे. तो समाजाकडे खूप चांगल्या पद्धतीने बघतोय, तो अपडेटेड आहे, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. मला वाटतं त्याची दिशाभूल करणाऱ्या ज्या गोष्टी समाजात आहेत त्या जर आपण गाळू शकलो, म्हणजे ती समाज निर्मितीच आपल्याला तशी करायला लागेल की ह्या गोष्टी हळूहळू बाजूला जातील. त्याला खूप प्रयत्न करावे लागतील. पण त्याच्यामध्ये तरुणाची चूक नाहीये. तर आपण समाज म्हणून त्यांना काय देतोय, ते जरी भटकत असतील आणि प्रतिमांच्या आणि प्रतीकांच्या भावनिक आहारी जाऊन, नाही का, विध्वंस करण्याकडे जर तरुणांचा कल असेल, तर ती समाज म्हणून आपण तिथे फेल आहोत की आपण त्यांना एक चांगला मार्गाची, चांगल्या समाज निर्मितीची हे देऊ शकलो नाही, जागा देऊ शकलो नाही. पण मला वाटतं युवकांनी या सगळ्याकडे बघताना ना, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी संविधानातच मांडलेल्या आहेत. मी काही आता जे सांगेन ते काही वेगळं नाहीये तिथे. पण पुन्हा तोच मुद्दा की माझ्या समोर बसलेली व्यक्ती जी स्त्री आहे की पुरुष आहे हे मी बघणार नाही, जी कुठल्या धर्माची आहे, जातीची हे मी बघणार नाही, ती किती गरीब आहे, हे श्रीमंत आहे हे मी बघणार नाही, त्याच्यातला माणूस मी शोधायला लागलो. तर तरुणांच्या दृष्टीने जे विध्वंसक गोष्टी घडतायत आणि त्याच्यामध्ये तरुणांचा मेजर सहभाग असतो, तर त्या मला वाटतं नक्कीच, कारण या प्रकारे विचार करणारा जो माणूस आहे, जो मानवतेचा विचार करेल, जो धर्मनिरपेक्षतेने विचार करेल, न्यायाने विचार करेल, बंधुतेने विचार करेल, त्याच्याकडून कुठल्या दंगल झाली, कुठे काही झालं किंवा ते घडवणारे खूप लोक आपल्याकडे आहेत, पण ते झालं तरी हा माझा विद्यार्थी, हा माझा तरुण हातात दगड घेणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तर त्या दृष्टीने त्यांना एक चांगल्या समाजाची निर्मिती करताना या युवकांसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून जर आपण काही रचना त्यांना देऊ शकलो, स्पेस देऊ शकलो, आणि आम्ही आता काम करताना बघतो, मुलांशी बोलतो ना, त्यावेळी लक्षात येतं की त्यांच्यामध्ये समज आहे, त्यांना माहिती आहे, पण काय म्हणूया आपण, त्यांना ज्या ज्या दिशेने जायचंय ती दिशा मात्र आपण योग्य दिशा दिली पाहिजे. आणि ती दिशा देण्यासाठी जे उपक्रम आपण वेगवेगळे घेतो, त्या उपक्रमांचा पाया हा या सगळ्या गोष्टींनी असला पाहिजे की त्याचा शेवट जो होईल तो एक चांगला माणूस निर्मितीचा होईल आणि त्यातून मग चांगली समाज निर्मिती होईल. त्यामुळे युवकांना काही मार्गदर्शन वगैरे करण्यापेक्षा युवकांनी आपली दिशा योग्य मानवतेकडे जाते का, है ना, तर ती एक तपासणं खूप गरजेचं आहे. आणि ती जात नसेल आणि आपल्याला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी असतील तर त्यांचा एक
वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या धर्मनिरपेक्षतेच्या चौकटीवर त्याची तपासणी करायला पाहिजे की मी जे काम करतो आहे, मी ज्या लोकांसोबत आहे, मी जे व्यसन करतो आहे, या सगळ्याचं, किंवा मी काही अंधश्रद्धा बाळगत असेल, त्यामुळे मी महिलांवरच्या अत्याचारामध्ये मी सहभागी होत असेल, तर ह्या सगळ्यामध्ये मी जर असेल तरुण म्हणून, तर मला स्वतःला तपासता आलं पाहिजे की माझी नातेसंबंधांची भूमिका काय आहे, माझी व्यसनांबद्दलची भूमिका माझी काय आहे, है ना, माझी इतर जाती आणि इतर धर्मियांच्या बाबतीत भूमिका काय आहे. ही भूमिका आपण तपासत नाही, कारण ती तपासायला आपल्याला संधीच मिळत नाही. आताचे जे सगळे जाती धर्माचे भिंती सगळ्या वाढत चालल्यात आणि विद्वेष वाढत चाललाय, त्या विद्वेषामध्ये तरुण खूपदा टार्गेट होतोय आणि तरुणच त्यांचं टूल बनतोय. तर हे टूल जर बनवायचं नसेल आणि आपल्याला त्याच्यामध्ये जर काही करायचं असेल, तर मला वाटतं अशा रचनेमध्ये जाणारी एक स्पेस त्यांना देणं आणि असे उपक्रम त्यांना देणं. आणि मी जसं पहिल्यांदाच उल्लेख केला ना, असे उपक्रम दिले तर विधायक कामं करतायत ना मुलं. कितीतरी आपल्या आजूबाजूला तरुण आहेत जे कितीतरी विधायक कामं करतायत. आपण ते पण बघितलं पाहिजे आणि अशा प्रकारची संधी जर इतर मुलांना मिळाली तर तेही ते नक्की करतील. त्यांना त्यांची जी ऊर्जा आहे, फक्त रक्त तू म्हणाली, तर ती ऊर्जा व्यक्त व्हायला, प्रकट व्हायला जे माध्यम त्यांना समोर मिळत आहेत त्या माध्यमांमध्ये ते व्यक्त होत आहेत. तर ती माध्यमं कशी बदलतील आणि एक विधायक कामाकडे ऊर्जा कशी वळेल, यासाठी एक मूल्याधारित जीवन जगणारे कार्यकर्ते त्यांच्या समोर, लोक कशी समोर असतील आणि यांच्या पालकांचा, विशेषतः ह्या मुलांच्या, तरुण मुलांच्या, की आपण काय करतो हे तपासलं पाहिजे आणि त्यानंतर मुलाकडे आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे मी घरात पालक म्हणून माझ्या तरुण मुलाला जर मी काही सुचवत असेल, मार्गदर्शन करत असेल, तर मी कसा वागतो, मी काय करतो, मी माझ्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतो का, मी व्यसन करतो का, मी माझ्या बायकोशी कसं वागतो, मुलांशी कसं वागतो, है ना, या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत एक चांगला युवक घडवण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे मुलांना पुन्हा एकदा मार्गदर्शन वगैरे नाही, पण मुलांना मी सांगेन की एक मानवतेचा शोध घ्या, एक चांगला माणूस घडण्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी लागतील त्याचा शोध घ्या, तुम्हाला एक चांगल्या आयुष्य जगण्याचा आनंद मिळेल. जबरदस्त. म्हणजे एवढ्या कमी शब्दांमध्ये आणि कमी वेळेत तुम्ही एवढं सगळं सांगितलंय, म्हणजे सार दिलंय आम्हा सगळ्यांनाच, तरुणांना. थोर पुरुष असे म्हणालेत की ज्यावेळेस समान विचारांचे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा जगण्याचं सार पूर्ण देऊन जातात. तर मला इथे सांगायला आवडेल, तुमचे मित्र म्हणजेच वर्सटाईल एज्युकेशन सिस्टमचे डायरेक्टर मिस्टर अजय सर आणि आमच्या सगळ्यांचे लाडके, आमचे लीडर आज इथे उपस्थित आहेत. तर मला आवडेल तुमच्या दोघांमधील चर्चा, आम्हा सगळ्यांना आवडेल, जी खूप जास्त एनर्जी देणारी. वेलकम सर. थँक्यू. नाही नाही, मी सरासती सरांकडून ऊर्जा घेतच होतो कंटिन्युअसली आणि मला तो दिवस आमच्या चर्चा बरेच तास चालतील. अगदी अगदी मी तेच बोलणार होतो आता, की मला जी पहिली भेट आपली आठवते सर, की अगदी 3-3.5 तास आपले कसे गेले आणि तुमचा जो प्रवास अगदी कुठेतरी ड्युप्लिकेट होत होता. म्हणजे माझा प्रवास आणि तुमचा प्रवास कुठेतरी कॉमन पॉइंट्स मिळत होते आणि पहिल्या भेटीतच आपल्याला असं वाटायला लागलं की किती वर्षांची आपली भेट आहे. जबरदस्त होतं. मला सतीश सरांना ना 2च प्रश्न विचारायचे आहेत, अतिशय महत्वाचे, जे मला वाटतात की ह्या प्लॅटफॉर्मवरती उलगडले पाहिजेत. पहिला प्रश्न हा सर, की ना मगाचपासून आपण जवळजवळ आता 45 मिनिटं बोलतोय आणि मंत्रमुग्ध आहोत सगळे आम्ही, तुमचा सगळा प्रवास ऐकून आणि उत्तर ऐकून. पण ही एक बाजू झाली. मला विचारायचं आहे की सर, हा प्रवास एवढा सोपा नव्हता जेवढा सोप्या पद्धतीने आपण इथे ऐकतोय तुमचा, आणि जेवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही तो मांडलात. तर नक्कीच खूप खडतर प्रवास होता हा. खूप अडचणी आल्या, वैयक्तिक आयुष्यात असतील, कौटुंबिक आयुष्यात असतील, सामाजिक आयुष्यात असतील. तर नक्कीच प्रत्येक मोठ्या माणसाचा या अडचणीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. तुमच्याकडे काय अशा अडचणी आल्या आणि त्याकडे तुम्ही दृष्टिकोन काय ठेवलात आणि कसा प्रवास चालू ठेवलात? एक तर अजय सर, अडचण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची एक सुरुवातीला असते. आपण ग्रामीण भागातून आलेलो असतो आणि आर्थिक परिस्थिती घरची काही चांगली नसते आणि घरची जबाबदारी असते, पैसे कमावणं भाग असतं, कशा तरी अडीअडचणीतून पुढे जात पालकांनी शिकवलेलं असतं. त्यामुळे ते एक जबाबदारी असते की आता शिकवलंय म्हणजे ह्यांनी पैसे कमवून घर चालवलं पाहिजे. तर ही जबाबदारी झटकायची पण नाही, पण तरीही त्या व्यवस्थेत अडकायचं नाही, ही एक फार मोठी अडचण समोर येते आणि मी त्यातनं गेलो. खरं तर काही वेळेला जसं मी म्हणालो की ग्रॅज्युएशन झाल्यानं होईपर्यंत वडिलांनी खूप अडचणीतून शिकवलेलं होतं, बहिणीने मदत केली होती. की मी आदिवासी वाड्यांवर काम करतो. ज्या वेळेला माझे मित्र 5-6 हजार रुपये त्यावेळेला पगारामध्ये जॉईन झाले, त्यावेळेला मी 800 रुपये पगारावरती आदिवासी वाड्यांमध्ये काम करत होतो. आणि कॉलेज आणि शाळांमध्ये अनेक मित्र आणि शिक्षकांना वाटत होतं की हा माणूस शिक्षकच होणार. म्हणजे माझ्याकडे बघून त्यांना काय वाटायचं माझं नाही, पण हा शिक्षक काही नव्हतं, मी त्या गोष्टी करत होतो. आणि नंतरच्या काळात पण
मुख्य अडचण जी कार्यकर्त्यांची असते ती काय म्हणतात आर्थिक गणित आणि ही सगळी सांभाळणं. तर त्याच्यामध्ये मला वाटतं आपल्या फॅमिलीचा फार महत्वाचा वाटा असतो. म्हणजे माझ्या बायकोने, अदितीने आणि आता समजायला लागल्यानंतर माझ्या मुलीने ज्या पद्धतीने सहभाग दिलाय त्याच्यामुळेच कदाचित मी हे करू शकलो. कारण फार्मामध्ये काम करत असताना, एक मोठ्या पगारावरती काम करत असताना, एक लाईफस्टाईल जगत असताना अचानक मी म्हणतो की नाही, मला हे आवडत नाही, मला काहीतरी सामाजिक काम करायचं. बायको म्हणते ओके चालेल. आत्ताही साने गुरुजी स्मारकमध्ये मी 8 वर्ष इतकं सेटल असं झालं होतं की कोणालाही वाटत होतं आता हा माणूस आयुष्यभर इथे राहणार. मी एका क्षणी बायकोला म्हटलं की मला नाही वाटत, आता बदल करावा असं वाटतं. ओके म्हटली. या पद्धतीने सपोर्ट मिळणं, ज्यामध्ये खरं तिला माहितीये की जास्त जर प्रॉब्लेम आला तर तीच हॅम्पर होईल फॅमिलीत, तर तरी हा मोठा सपोर्ट असतो आणि ह्या अडचणी असतात. दुसरा भाग असतो तो म्हणजे काम करताना योग्य कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन मिळणं. म्हणजे आता सामाजिक कार्यात अजय सर तुम्ही बरेच वर्षात आणि तुम्ही त्या फील्ड लेवलमध्ये पण आहात की अनेक काय म्हणतो आपण फंड जेव्हा यायला लागले, फॉरेन फंड आणि प्रचंड पैसा, तर त्यासोबत मग एक सामाजिक कार्यकर्त्यांची एक वेगळी दुनिया पण तयार झाली. तर आपण कुठल्या कार्यकर्त्यांसोबत आहोत तो एक फार महत्वाचा भाग आहे. त्यामुळे तेही अडथळे असू शकतात. अर्थात मी ते फार वेळीच पार केले, कारण मी ज्या संस्थेमध्ये काम करतो त्यावेळी मला पैसे संपवणे हाच टार्गेट होता. त्यामुळे मी वेळीच ठरवलं की ही आपली जागा नाही, पैसे संपून सामाजिक काम करायचे आणि एवढे पैसे संपले तरच ते सामाजिक काम चांगलं, तर ही काही आपली जागा नाही. तर हे अडथळा म्हणून नाही, पण एक काय म्हणतो आपण एक दिशा बदलू शकतो अशी ती गोष्ट असते की कुठली कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आणि कुणासोबत आपण काम करतो. त्यानंतरच्या भागामध्ये काय म्हणतो आपण एक दोन चॅलेंजेस असतात की आपण कोणासोबत तरी काम करत राहणार की आपलं स्वतःचं काही काम करत, कारण हे काम करताना आपले पण काही स्वप्न असतात है ना. जसं आता तुम्ही हे सगळं उभं केलंय, हे तुमचं एक स्वप्न, आपण चर्चेतनं बोललो, एक स्वप्न डोक्यात असतं की बाबा विद्यार्थ्यांसोबत काहीतरी एज्युकेशनल काही काम करावं, त्यांना थोडं मार्गदर्शन करावं. तर त्या दृष्टीने एक तुम्ही ही रचना उभी केली. तसं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. मग मी माझ्यासाठी एक रचना अशी केली की मी स्वतंत्र काही उभारू शकण्याची माझी कदाचित क्षमता नाहीये. ते मला एक थोडंसं लक्षात आलं की माझ्या अडचणी आहेत, माझं फॅमिली बॅकग्राऊंड तसं नाहीये, मला तेवढं सपोर्ट नाहीये सगळ्या आर्थिक आणि एक. त्यामुळे मी स्वतंत्र काही उभारू शकेन का माहित नाही, म्हणून मी छोटे छोटे प्रयोग केले, जसं वाचनालयाचा प्रयोग असेल. पण मी पूर्ण वेळ काही उभारू शकण्याची माझी जर शक्ती क्षमता नसेल तर मी पूरक ठरवण्याचा प्रयत्न केला. मी इतर संस्थांना मदत करेन, मी कार्यकर्ता एखादा मोर्चा असेल तिथे जाऊन मी घोषणा देण्याचं काम करेन, मी बॅनर धरायचं काम करेन, जे मला होईल ते करेन, मी पूरक राहीन. त्याच पद्धतीने जसं आता काम करत असताना मी ठरवलं की मी काही संस्था निर्माण करू शकेन माहित नाही, माझी तेवढी नाही क्षमता, पण मी पूरक म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येतील एखादी संस्था घडण्यासाठी आणि त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना, युवकांना मार्गदर्शन मिळेल तर ती पूरक राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अडथळे अगदी म्हणू शकत नाहीत, पण हे डेव्हिएशन पॉइंट असे येऊ शकतात आयुष्यामध्ये. ग्रेट ग्रेट सर. आणि अतिशय महत्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने, कारण की मी शिक्षण क्षेत्रात थोडंफार काम करतोय, गेली 17-18 वर्ष प्रयत्न चाललेत आमचे. आणि मगासपासून आपण संवेदनशीलतेबद्दल बोललो, मुलांवरती विश्वास ठेवण्याबद्दल बोललो, पालकत्वाबद्दल बोललो, घरातल्या वातावरणाबद्दल बोललो. पण ह्याच तरुण पिढीसाठी आत्ताची शिक्षण व्यवस्था याकडे तुम्ही कशी बघता, आणि जर त्यात काही बदल घडायला हवा. समाज निर्मिती हा शब्द तुमच्या तोंडून मी बऱ्याच वेळा ऐकलाय आणि तो मला प्रेरित करतो. तर शिक्षणाची भूमिका तुमच्या मते काय आहे? एक तर शिक्षण टप्प्याटप्प्यावरती बदलत आलंय आणि गरजेप्रमाणे शिक्षणाचा काय फॉर्मॅट पण बदलत आलाय. याच्यामध्ये जी दोन मुख्य भाग आहेत, त्याच्यामध्ये कंटेंट, आपण काय शिक्षणामध्ये ज्या पुस्तकांमध्ये काय आपण देतोय विद्यार्थ्यांना, आणि तो शिकवणारा शिक्षक, हे दोन मुख्य जे भाग आहेत. त्याच्यामध्ये फक्त शिक्षणाचा कंटेंट नाही काही होणार, त्यामध्ये शिकवतोय का शिकवणारा शिक्षकाची पण एक काय म्हणतो आपण त्याची भूमिका बदलली पाहिजे. आणि ही सगळी त्याचा कंटेंट आणि शिकवणाऱ्याची भूमिका ही पुन्हा एक मूल्याधारित होत नाही. पुन्हा त्याच्यामध्ये ही जी मूल्य आपण जगण्याची मानतो आणि ती सगळेच मानत असतो, फक्त ती त्याचं आपण वापर कसा करतो हा प्रश्न आहे. ही मूल्य धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा मगाचपासून मी म्हणतोय, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे है ना, मानवतेचा मुद्दा आहे. ही मुद्दे व्यवस्थितपणे आपल्या कंटेंटमध्ये शिक्षणाच्या जोपर्यंत येत नाही आणि हे मुद्दे स्वतः जगून स्वतः मानून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक
जोपर्यंत आपण जास्तीत जास्त संख्येने तयार करू शकत नाही, तोपर्यंत आपल्याला हा झगडा करत राहावा लागणार. कारण एक आदर्श व्यवस्था तयार करण्याच्या दृष्टीने आदर्श कंटेंट, एखाद्या शिक्षणाचा फॉर्मॅट, पुस्तकं आणि ती रचना जी आहे, आणि एक आदर्श शिक्षक, जसं पूर्वी आपण ऐकतो की पूर्वी सगळे आदर्श शिक्षक म्हणून आपणही काही शिक्षकांचं नाव घेतो. तर करणी आणि कथनीमध्ये फरक नसणारे शिक्षक, जी मूल्य मी मानतो ती मूल्य मी जगतो असं आपल्याला दाखवणारे शिक्षक, ही रचना जोपर्यंत तयार होत नाही, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मगाचा जो भाग होता की पालकांचा, ही सगळी रचना मी स्वतः माझ्या घरात जगतो का, मी मूल्यधारित जगतो का, आणि तर ती मी जर जगत असेल तर ती पुढचे विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने, तो माझा मूल घडवण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरेल. ह्या अनेक घटकांच्या माध्यमातून ह्या शिक्षण व्यवस्थेकडे बघितलं पाहिजे. कारण ह्या तिन्ही टप्प्यांवरती मुलांचं शिक्षण महत्वाचं होत असतं. आणि त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवरती बोलताना हे जे पॅटर्न बदलत आहेत त्याचं मी तज्ञ नाही, कारण तुम्ही त्याच्यामध्ये काम करता, पण पॅटर्न बदलत असतील तरी मला वाटतं त्याच्यात त्याने फार नुकसान होणार नाही. ज्या पद्धतीने आता ऑनलाईन शिक्षण आलं, ऑनलाईन शिक्षण जेव्हा सुरू झालं त्यावेळी लोक धडपडत होती, पण आता त्याला सरावली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग करून लोक चांगले करतायत. आणि फक्त त्याच्यामध्ये प्रयोग करत राहायला पाहिजे. आणि मात्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मात्र वाटेल, कारण मी बाकी त्याच्यातलं तांत्रिक गोष्टी तुम्हाला ते सांगू शकणार नाही, पण कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की त्याचा कंटेंट आपण शिक्षणाचा काय देतोय, मुलांना आपण कुठे घेऊन जातोय, आपण मुलांना इतिहास शिकवताना कसा शिकवतोय, मुलांना आपण विज्ञान शिकवताना कसा शिकवतोय, है ना. तर या सगळ्या दृष्टिकोनातनं ह्या शिक्षणाचा कंटेंट आणि तो शिकवणारा शिक्षक हे माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. तर त्यांचं प्रबोधनाच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल तेवढं मात्र करायला पाहिजे. नक्की. आणि तुम्ही तज्ञ नाही आहात असा जो उल्लेख करताय ना, तुम्ही ह्यामध्ये खूप अभ्यास केलाय, गाढा अभ्यास केलाय, यावरती सुद्धा भरपूर याची कल्पना आहे आम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये. न राहून सुद्धा शेवटचा एक प्रश्न, कारण की मला माहिती आहे प्रचंड बिझी आहात तुम्ही, आणि आता पण तुम्हाला भरपूर फोन येत असतील. पण एक प्रश्न, जो संवेदनशीलता हा शब्द तुमच्या तोंडून ऐकला ना, की एक वेगळीच भावना येते, वेगळी भावना जागी होते, स्पेशली जेव्हा तुमच्या तोंडून ऐकतो. एकीकडे खूप मगाशी तुम्ही चांगला उल्लेख केलात की आजचा तरुण खूप संवेदनशील आहे, म्हणजे आता ही पुराची जी घटना आहे किंवा काही घटना झाली तर पहिला धावून तोच येतोय. आणि दुसरीकडे जेव्हा आपण रस्त्यावरती एखादा अपघात झालेला बघतो आणि त्या अपघाताच्या बाजूला काही तरुण मंडळी किंवा मोठी मंडळी, असंच फक्त नाही, तरुणच असं नाही, मोठी मंडळी त्या माणसाला उचलण्याच्या ऐवजी त्या ऍक्सिडेंटचा फोटो काढून किंवा सेल्फी काढून स्टेटस वरती ठेवणं किंवा जे सोशल मीडियावरती, हे प्रकार सुद्धा एका बाजूला तेवढेच वाढतायत. मग ही संवेदनशीलता हरवली जाते की ह्याला कुठला सोशल मीडिया, एंटरटेनमेंट मीडिया किंवा काही जे काय असतील समाज निर्मितीमध्ये ह्या सगळ्या घटकांचा संबंध आहेच. तुमचं काय मत आहे ह्या बाबतीत? मला वाटतं संवेदनशीलता जर असेल तर ती हरवण्याचं काही असं काही घडू शकत नाही. ती समाजामध्ये तयार होताना पुन्हा आपण तोच प्रवास बघू की मूल वाढतं, ही तरुण म्हणजे जोपर्यंत त्या पिढीपर्यंत जातायत, त्या बघ्यांपर्यंत जातायत, तर तो त्याचा वाढण्याचा प्रवास कसा झालाय आणि तो प्रवास होताना त्याच्या पालकांनी त्याला कसं वाढवलंय, हा मूळ मला वाटतं. कारण असं काही संवेदनशीलता असणं आणि नसणं ही गोष्ट फार काय म्हणतो की आभासी स्वरूपाची असू शकेल. कारण एका घटनेमध्ये एखादा माणूस रिॲक्ट होताना आपल्याला तो संवेदनशील दिसेल, आणि तोच माणूस दुसऱ्या घटनेमध्ये तो त्याच्या पर्स्पेक्टिव्हने वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होईल, जेव्हा आपल्याला वाटेल की अरे हा असंवेदनशील आहे. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला संवेदनशीलतेकडे नाही बघता येणार. पण पुन्हा आपण आपलं लहानपणापासूनचं सगळं वाढणं जो आहे ते कसं झालंय, आपल्याला शाळेमधले जे काही संस्कार म्हणूयात आपण खऱ्या, पण मग कसं वाढलो आपण, आपल्याला इनपुट्स काय मिळाले, या सगळ्यावरती आपली संवेदनशीलता आणि आपलं संवेदनशील मन कसं तयार होत आहे तर ते ठरतं. मी लहानपणापासून जर माझ्या वडिलांना माझ्या आईची काळजी घेताना बघत असेल, है ना, मी लहानपणापासून माझ्या घरच्यांना किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांना, शेजाऱ्या बाजारांची मदत करताना बघत असेल, मी लहानपणापासून एखाद्या अडीअडचणीच्या काळामध्ये माझी किती अडचण असली तरी मी धावून जाणार असं मी शेजाऱ्यांना बघत असेल, मी शाळेमध्ये माझ्या मित्रांना, माझ्या शिक्षकांना, इतरांना मदत करताना किंवा काय म्हणूया आपण, माझ्यासोबत इतरही चांगले राहिले पाहिजेत, चांगले वाढले पाहिजेत, मला जी संधी मिळते ती इतरांनाही मिळाली पाहिजे, असा विचार करणारी एक यंत्रणा माझ्या आजूबाजूला जर मी बघत असेल तर मला वाटतं मी मी मोठा झाल्यानंतरही अशा पद्धतीच्या गोष्टींकडे रिॲक्ट होताना मात्र मी तोच एक नजरिया ठेवेन. त्यामुळे पुन्हा मूळ आपलं तिथेच जातंय
की मी वाढतो कसा आणि आजूबाजूची रचना मी वाढत असताना कशा पद्धतीने जाते. तर ते एक मूल्याधारित जगणं असणं घरामध्ये आणि समाजामध्ये हेच एक चांगल्या मानव निर्मितीची आणि एक चांगल्या समाज निर्मितीची एक मूळ असू शकतो. मला वाटतं या निमित्ताने मला असं सांगावं. जबरदस्त, जबरदस्त. मगाशी आपल्या इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही जो उल्लेख केलात ना, की असं काहीतरी एका पॉइंटला आपण हे इंटरव्ह्यू घेऊन गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित आहेत. आत्ताचं जे तुमचं उत्तर होतं ना, हे तेच अपेक्षित होतं, की हा मेसेज फॅमिलीला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आई-वडिलांना, शिक्षकांना आणि मुलांना जाणं हाच मला वाटतं आजच्या तुमच्या इंटरव्ह्यूचा म्हणतात उल्लेख म्हणजे मोठा मेसेज होता. नक्कीच तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. मगाशी तुम्ही उल्लेख केलाच अंकिताच्या प्रश्नाचं उत्तर दिलंत तुम्ही, की समाजकार्य करता येत नाही म्हणून काही न्यूनगंड किंवा काही दुःख बाळगण्याची गरज नाहीये. तुम्ही घरापासून सुरुवात करा. तरी सुद्धा इथे आज बराच मोठा तरुण ग्रुप तुमच्या समोर आहे. तुमच्या उपक्रमांना किंवा तुमच्याकडे जे काही प्रयोग होत आहेत, त्या प्रयोगांना आमचा हातभार कसा लागेल किंवा हे सगळे तरुण तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील याच्यासाठी एखादा मार्ग तुम्ही आम्हाला सांगितलं सगळ्यांना तर बरं होईल. मला वाटतं मी आता म्हणजे खरं तर ही व्यासपीठ आपल्याकडे आहेत उपलब्ध. ज्या व्यासपीठाचा वापर करून आपण एक तरुणांमध्ये दिशा देणारं काम करू शकतो. त्यांना एक विधायक त्यांची जी ताकद आहे ती विधायक गोष्टींकडे वळवू शकण्याचं काम करू शकतो. तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी अनेक संस्था आणि संघटना प्रयत्न करतात, युवकांसोबत काम करतायत आणि ज्या माध्यमातून जसं मी आता आधी जिथे काम करतो साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक आहे किंवा मी आता जिथे कार्यरत आहे ती मातृमंदिर संस्था आहे. या संस्थांच्या माध्यमातून युवकांसोबत काम करण्याची काही व्यासपीठ आपण तयार करतो किंवा ऑलरेडी आहे. जसं स्मारकामध्ये ऑलरेडी व्यासपीठ आहे. तर या आपण स्वतः पण आपण अनेक कार्यकर्ते जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळी ते जरूर सांगतात की मी खरंच शिबिरांतून मी कार्यशाळेतून घडले आहे ना, हे लोक सांगतात. तर हे जर घडणं झालेलं असेल, हा जर टेस्टेड फॉर्म्युला असेल तर तो पुढच्या पिढीसाठी पण आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यामुळे आणि असे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या संस्थांना भेट देऊन तिथल्या शिबिरांमध्ये सहभाग घेऊन जे काय म्हणूयात आपण एक शिकवणं असतं तर ते शिकवणं सोबत घेऊन आणि सोबतच एक आपल्याला स्वतःला अभिव्यक्त होण्यासाठीची स्पेस आपण शोधत राहिलो तर ती जरूर मिळते आणि अशा प्रकारचे व्यासपीठ आहेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये शिबिरांमध्ये जाऊन आपण तो एक अनुभव घेऊ शकतो की घडणं म्हणजे काय असतं. त्यामुळे तरुणांसाठी जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रभरात अशा अनेक संस्थांमध्ये चांगली शिबिरं सुरू असतात. ही चांगली शिबिरं याचा अर्थ पुन्हा एकदा मी सांगतो की ही माणूस घडवणारी मानवता आपल्या मानवतेची एक नजर देणारी शिबिरं आहेत. कारण कट्टरता वाढवणारी आणि जाती धर्माच्या भिंती वाढवणारी अनेक शिबिरं होत असतात. तर त्याकडे पुन्हा न वळता एक वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी अनेक शिबिरं आहेत. धर्मनिरपेक्षता शिकवणारी शिबिरं आहेत. मी पुन्हा अजय सर लक्षात येत असेल की मी ह्याच मूल्यांचा उल्लेख करतोय आणि हे काही मी कुठून जादूंनी आणलेले नाहीत. हे आपल्या संविधानातून मूल्य आहेत आणि जो संविधान आपल्या सगळ्यांचा जगण्याचा आधार आहे. तर तिथलीच ही मूल्य आणि त्याच मूल्यांचा उल्लेख आपल्या सतत होतो आहे. त्यामुळे या शिबिरांमध्ये तरुणांनी जरूर जावं, तो अनुभव घ्यावा आणि ज्या शिबिरांमधून आम्ही बघतोय की महाराष्ट्रातली अनेक लोक अनेक मुलं घडली. आज आमच्या युवा छावणीचे स्मारकाची युवा छावणी होते त्या छावणीची कितीतरी मुलं आज महाराष्ट्रभरात खूप चांगलं काम करतायत. तर अशा पद्धतीने काही स्वतःच्या आयुष्याला एक कलाटणी देण्याचा क्षण अनुभवायचा असेल तर या मुलांनी शिबिराला अशा पद्धतीने जरूर जावं. क्या बात आहे, जबरदस्त. खूप मोठी पर्वणी होती आमच्यासाठी आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात ना आपण गप्पा मारायला लागलो तर 2-3 तास जातील. तो खूप छान वाटलं सर तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती आणि संविधान या विषयावरती सुद्धा आपल्याला गप्पा मारायच्यात. एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपण नक्की एकदा येऊया. तुम्ही दिलेली पुस्तकं आम्ही सगळी वाचून काढलेली आहेत. संविधानाची पण पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत. पण इथे चर्चा आपण तरुणांसमोर नक्की आणूया आणि अंकिता बऱ्याच वेळ झाली शांत बसलेली आहे. तर मी संपण्यापूर्वी तुम्हाला सांगतो की मी जसं पुस्तकांचा तुम्ही उल्लेख केला मी दिलेला तर मला मुद्दाम फोन करून तुम्हाला सांगायचं होतं की व्हर्सेटाईल एज्युकेशन सिस्टीमच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माझ्या मुलीसाठी एक पुस्तक दिलं होतं द ब्रेड विनर आणि आता त्याचा रिलेव्हन्स बघा किती छान आहे की एक पुस्तक काय करतं. आता जेव्हा अफगाणिस्तानाची सगळ्या बातम्या सुरू होत्या अफगाणिस्तानात जे घडतोय तर ती मला म्हणाली की मी हे पुस्तकात वाचले आधीच घडलंय आता कुठलं घडतंय. त्या पुस्तकामध्ये तिने जे वाचलेलं ज्या वेळेला आधी तालिबानने जेव्हा आक्रमण केलं होतं ते सगळं उल्लेख आहे. ती सगळं रिलेट करते आणि ते सगळं पुन्हा वाचायला. तर
मला सांगायचा मुद्दा हा की एक चांगलं पुस्तक आपल्याला या सगळ्या घटनांकडे बघण्याची कशी वेगळी दृष्टी देतं. श्रेष्ठपणाने मागच्या वेळी नेमकं ते पुस्तक पाठवलेलं होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि अंकिता, हँड ओव्हर तुला करतो आता. सरांचे आभार मानायचे आहेत आपल्याला. हो. आणि थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. हा, जसं मी मगाशीच म्हणाले की सेम विचारांचे ज्यावेळेस व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेसची जी चर्चा असते ती अफाट असते. आणि हा सर, मी एक वाक्य शेवटी म्हणेन, मी अजय सरांकडून नेहमी ऐकते ते, की आपण कोणती पुस्तकं वाचतो आणि कोणत्या माणसांसोबत राहतो हे आपलं फ्युचर ठरवतं आणि आपला स्वभाव ठरवतं. जसं तुम्ही पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये तेच म्हणताय की घरचं वातावरण आणि तुम्ही कोणासोबत राहताय ह्याच्याने तुमच्यामधील माणुसकी आणि संवेदनशीलता तयार होते. सो खूप खूप धन्यवाद सर, तुमच्या आम्हा पूर्ण परिवारातर्फे तुम्ही तुमचा एवढा महत्वाचा वेळ आम्हा सगळ्यांना दिलात आणि तुमच्या आयुष्याचं 10 वर्षाचं म्हणण्यापेक्षा पूर्ण आयुष्याचं सार आज ते तुम्ही दिलत आम्हाला, कोणतीच भावना न ठेवता. सर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमच्याही. अंकिता, तू, अजय सर आहेत, विमल मॅडम आहेत आणि सगळी VSC टीम आहे. सगळ्यांचे आभार. मला इथे बोलायची संधी मिळाली. भेटत राहू, बोलत राहू, संवादी राहू. नक्की सर. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर.